केंद्रीय शिक्षा मंत्रालयातर्फे आयोजित आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लोककल्प फाउंडेशन यांच्या सहकार्यानं नॅशनल बुक ट्रस्टची फिरती पुस्तक परिक्रमा अर्थात बुक ऑन व्हील्स बस सावंतवाडीत दिनांक 25 डिसेंबर रोजी दाखल झाली असून दिनांक 28 डिसेंबर पर्यंत ही बस सावंतवाडीत असणार आहे. सर्व पुस्तक प्रेमींनी याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. आज ही बस भोसले उद्यान परिसरात दाखल झाली असून या कार्यक्रमाला सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले तसेच भाजप काँग्रेसचे नगरसेवक आणि महेंद्र अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते. पाहूया. 650 पुस्तक, विविध प्रकारची पुस्तकं घेऊन ही बस आली आहे. म्हणजे नागपूर आग्रा करत ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात आली आहे. दैनिक तरुण भारतचे संपादक किरणजी ठाकूर, आम्ही त्यांना मामा म्हणतो, आणि त्यांच्या वतीने लोककल्प आणि लोकमान्य मल्टीपर्पजच्या सहकार्याने ही बस इथून आता गोव्याला जाणार आहे. आणि विशेष म्हणजे जगभरातील सर्व विविध प्रकारचे पुस्तकांचं भव्य प्रदर्शन येत्या 4 ते 8 जानेवारीला आहे. आणि त्याची जनजागृती ही नवी दिल्ली शिक्षा मंत्रालयाच्या माध्यमातून केली जात आहे. आणि आपल्या सर्वांचं भाग्य की आजच्या मोबाईलच्या जमान्यात पुस्तकं बघायला एवढी खास शिक्षा मंत्रालय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृपेने आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान मिळतोय. थेट नागपूर ते आग्रा अशी करत ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आली. आणि त्याचं सौभाग्य किरणजी ठाकूर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांनी हे सिंधुदुर्गला आम्हाला भागी दिलं. कणकवली आली, कुडाळ बघितलं, वेंगुर्ला, शिरोडा आणि सावंतवाडीला विशेष म्हणजे सावंतवाडी संस्थांचं एक वेगळं पण आहे. आणि आत्ताच सावंतवाडी संस्थांच्या युवराजनी या नगरीच्या प्रथम नागरिक म्हणून जनतेने भरभरून त्यांना प्रेम दिलं आणि त्या आहेत. आणि त्यामुळेच की काय आपण असं म्हणू की आम्हाला 3 दिवस युवराज सर की 3 दिवस आम्हाला इथे हे पुस्तक बस इथे उपलब्ध झाली आहे. त्याबद्दल मी नवी दिल्ली केंद्रीय मंत्रालयाच्या सर्व टीमच्या आणि पंतप्रधान आणि त्यांच्या सर्व टीमचे मनापासून दैनिक तरुण भारत परिवार आणि आपल्या सावंतवाडीकरांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. शिक्षा मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन द्वारा आज जे प्रोग्राम आयोजित केला आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांना खूप खूप आभार मानते. प्रमोदजी सावंत आणि सगळे मिनिस्ट्रीचे लोक ज्यांनी हे अरेंज करून दिलं आणि गाडी आपली सावंतवाडीमध्ये थांबवली त्याच्यासाठी आम्ही आभार मानत आहे. शिक्षण आणि अभ्यास फक्त आपल्याला 10वी पर्यंत 15वी पर्यंतच नाही असते. ते आपल्याला आपलं जीवन कसं काढायचं, कसं काम करायचं ते सगळं शिक्षण आपल्याला देते. हे मोबाईल बसमध्ये आज आपले वॉरियर्सचे, फ्रीडम फायटर्सचे, भारत आज जे पदवर आहे, कोणी जे लावले आहे, सगळे जे कॉन्ट्रीब्युटर्स आहे त्यांच्या पण बुक्स आहे. मी सगळे सावंतवाडीचे लोकांना सांगणार की प्लीज या, हे आपण जे आयोजित करून दिलं आहे त्याचा लाभ घ्या. आणि आपण सावंतवाडीमध्ये पण एक चांगल्या पद्धतीच्या आता लायब्ररी सुरू करूया, जेव्हा की आपले मुलांना 24/7 हे पुस्तकांची ॲक्सेस मिळेल. आणि ते त्यांना जेव्हा पण आपल्या भारताची काय पण इन्फॉर्मेशन पाहिजे मुलांसाठी, युवासाठी, आपले ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण चांगल्या पद्धतीचे बुक्स आणूया आणि एक लायब्ररी सुंदर करून घेऊया. तेच. नमस्कार. आज या चांगलं म्हणजे या वाहन आलेलं आहे आणि इथं सगळेजण आज उपस्थित आहेत. सावंतवाडी शहरात आलेलं आहे आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आपलं केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि लोकमान्य ट्रस्ट असतील आणि वेगवेगळे ट्रस्टनी हे वाहनचं इथं पुस्तक प्रकाशन असेल काय पुस्तक वेगवेगळे इथं येऊन मुलांना बघायला मिळतो. तर खूप खूप धन्यवाद आहे आणि खूप खूप आभारी आहे. तसंच इथं आज सगळे नगरसेवक असेल, नगराध्यक्ष असेल, महेंद्र अकॅडमीची मुलं असतील आणि वेगवेगळे मुलं येतात इथं. तर मी एकच आवाहन करेल की पुरं सावंतवाडी शहरचे आणि ग्रामीण भागाचे की कुठेतरी आपण त्याचा लाभ घ्या, इथं पुस्तक बघायला या आणि इथलं त्याचा उपयोग करून इथं बाकीच्या म्हणजे आपण म्हणतो की आपण मोबाईलच्या जमान्याने टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये आलोय, पण कुठेतरी मागे वळून पुस्तकचा वापर आणि पुस्तक वाचन करणं त्याचा लाभ घेऊन कुठेतरी पुढे यावं, मी एवढीच विनंती करेल. नरेंद्र मोदी साहेबांनी जी आमचा व्हॅन पाठवली आहे, म्हणजे त्याची मी म्हणेन लायब्ररी थोडक्यात, की आता मोबाईलच्या जमान्यामध्ये ही पुस्तकांची एवढा संच आहे की सर्व प्रकारची पुस्तके यामध्ये समाविष्ट आहेत.
इंग्लिशमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत आणि मुलांसाठी छोट्या छोट्या गोष्टी पण ती मी बघितल्या आहे. तर मी खरंच भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष म्हणून मला अभिमान आहे की केंद्र सरकारकडून या सावंतवाडीसारख्या छोट्या शहरात ही एवढी मोठी बस आलेली आहे. याचा लाभ येथील नागरिकांनी अवश्य घ्यावा आणि एवढं सांगेन. जय जय महाराज. आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व आमचे नगराध्यक्ष मॅडम, त्याचबरोबर उपस्थित सर्व नगरसेवक, त्याचबरोबर महिंद्रा अकॅडमीचे पेंडेकर सर, त्याचबरोबर ज्यांनी या पुस्तक वाचनालयासाठी ज्यांनी इथे आग्रह केला इथे सावंतवाडीत येण्यासाठी, ते लोकमान्य फाउंडेशन आणि तरुण भारत, त्याचबरोबर समर्थ युवा फाउंडेशन यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो आणि सर्व सावंतवाडीतील नागरिकांना आवाहन करतो की या पुस्तक प्रदर्शनाचे सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि थोडक्यात हा कार्यक्रम संपल्यास जाहीर करतो.